करायची आवड होती. काय जलक्रीडा करण्याची आवड होती, फार आवड होती. मग त्यानं काय केलं, एके दिवशी जलक्रीडा करण्याकरिता एका तलावामध्ये गेला. परंतु त्या तलावामध्ये मगरीचं वास्तव्य होतं. कशाचं? त्या तलावामध्ये मगर राहत होती. याला माहीतच नव्हतं. ह्या तलावामध्ये जलक्रीडा करण्याकरिता गेला. परंतु महाराज जलक्रीडा करण्याकरिता गेल्यानंतर त्या तलावामध्ये एक मगर होती. जसा जलक्रीडा करण्याकरिता गेला तसा मगरीने त्याचा पाय पकडला. मगरीने त्याचा पाय पकडला. हा आरडू लागला, म्हणू लागला, अरे वाचवा वाचवा वाचवा. ह्याचा आवाज ऐकून घरातील बायका पोरं सर्व धावत धावत आली. ह्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु मगर काय पाय सोडत नव्हती. मगर काय पाय सोडत नव्हती. महाराज कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु मगर काय पाय सोडत नव्हती. अजिबात सोडत नव्हती पाय. कोण? मगर. आता मगर पाय सोडत नव्हती. मग ह्यानी काय केलं, एक दिवस झालं, 2 दिवस झालं, तरीही मगर पाय सोडत नव्हती. मग ह्यानी म्हटलं जाऊ द्या, पिकलेलं पान कधीतरी खाली गळणारच आहे म्हटले. काय म्हटले? पिकलेलं पान कधीतरी खाली गळणारच आहे. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी ह्या बायका पोरं घरला निघून आली. हा गजेंद्र ढसा ढसा रडू लागला, म्हणू लागला, अरे जीवनामध्ये आल्याच्या नंतर मी ज्याला वाऱ्याचा देखील स्पर्श होऊ दिला नाही असे मला बायका पोरं सोडून जातात. जीवनामध्ये आल्याच्या नंतर ज्याला पावसाचा देखील मी थेंब लागू दिला नाही असेच बायका पोरं मला या ठिकाणी सोडून जातात. त्या ठिकाणी तो गजेंद्र भगवंताकडे हात करू लागला आणि भगवंताला म्हणू लागला, नाही रे नाही कुणा